सगळ्यावी आमच्या आशुबाईला फॉलो करा. गुड मॉर्निंग गाई, जय श्रीराम. तर काल रात्रीपासून दादू आपल्या इथंच होता. त्याला गेलो सकाळी सकाळी त्याच्या रूमला सोडायला. मग फ्रेश वगैरे होऊन दादूला घेऊन गेलो मी परत आपल्या कॉलेजच्या इथे. मग आपल्याला मामा भेटले. मामाला युट्यूबला चॅनल बनवायचं, बघा काय म्हणताय ते. स्विगी मामा म्हणून चॅनल काढायचं आहे. प्लीज मला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा फॉर शुअर. मग मामांना भेटल्यानंतर आम्ही गेलो होते का बर्ड पार्कला पक्षी वगैरे पाहण्यासाठी. या बर्ड पार्क मध्ये सगळ्या प्रकारचे पोपट, चिमण्या, कबूतर, कोंबड्या सगळ्या इथं. गाईज मला या छोट्या उंदीरचं नाव नव्हतं माहिती, काहीतरी वेगळंच नाव आहे याचं. हा आविष्कार पण काहीतरी सांगत होतं मला. मग नंतर आम्ही बदक पाहायला आलो. एक नंबर चिल करत होते गाईज सगळे. मग बदक पाहिल्या नंतर आम्ही आलो इथे कोंबड्या पाहिला. इथे एक नंबर वेगवेगळ्याच कोंबड्या होत्या. यांचे हिचे केस बघा कोंबडीचे. मग या कोंबड्या वगैरे पाहिल्यानंतर आम्हाला एकदम मॉन्स्टर बदक दिसला गाईज. हा सगळ्यापासून दूर ठेवलेला होता एक तर सेपरेट. मग आम्ही गेलो शामरुक पाहायला. तिथे शामरुकने अंडे वगैरे दिले होते 3-4. तेव्हा ते अंडे एकदम ग्रीन कलरचे अंडे होते ते. नंतर आम्ही इग्वाना पाहायला आलो काही. हा एक नंबरचा नालेक इग्वाना आहे. त्याने छोट्या बेबी इग्वानाला खाली पाडून टाकलं आणि एकदम बेकार फाईट केली त्याच्यासोबत. मला या पार्क मध्ये सर्वात डिप्रेसिव्ह मांजर दिसली. मला समजलं त्या इग्वानासोबत का ठेवलं होतं हिला. मग नंतर आपल्या दादूभाईने आपल्याकरता एक गाणं गायलं, ऐका तुम्ही. आशुभाईसाठी गाणं बोलतोय, सर्वांनी फॉलो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आशुभाईचा नाद नाही केला कोणी, बनले लाखो दिलो की जान. असा हाय तो वन मॅन, झालेत करोड त्याचे फॅन.